नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. आज पतितपावन मंदिराचा उद्घाटन सोहळा होता. 22 फेब्रुवारी 1931. रत्नागिरी जिल्ह्यातले आजूबाजूतल्या गावातले शेकडो लोक मंगलप्रसंगी जमले होते. भागोजींनी म्हटल्याप्रमाणे चाफ्याच्या आणि झेंडूच्या फुलांनी मंदिर, सभागृह, लांबवरचा मार्गही फुलांनी सुशोभित केला होता. रात्रीच ते तात्यांना म्हणाले होते, तात्या मी सावतामाळीसारखा आहे. वारेकऱ्यात गोरा कुंभार, चोखोबा, नामदेव, सेना नाव्ही सारेच एका दिंडीत होते. परंतु दिंडीचा सन्मान केला तो ज्ञानदेवांनी. साऱ्या वारकऱ्यांना सामावून घेतलं. त्यांचं ऐक्य झालं, भेदाभेद नष्ट केले. स्वतः ज्ञानदेव त्यांच्या पंक्तीला बसले. आज तुम्ही ज्ञानदेव झालात. परंतु तुम्ही लक्ष्मीनारायणच मंदिर का केलं? सहज प्रश्नाचं उत्तर तितकंच सहज होतं. ह्या अवतारात विष्णूंनी रामावतार घेतला. मातंग ऋषींची शिष्या शबरी आणि गौतम ऋषींची पत्नी अहिल्या ह्या दोन भिन्न वर्गाच्या स्त्रियांचा उद्धार केला. वानरासारख्या आदिम जमातीला आपलंसं केलं. राक्षसांचा निपात करून ऋषीमुनींच्या तपस्येला अभय दिलं. प्रजाहित दक्ष राजा म्हणून पुढे समाजात आला. पुढे 13 वर्षाचं अज्ञात वनवासी स्वरूप आणि त्या रूपातलं समाजाला सर्वतोपरी सहाय्य असं हे मनात होतं. शबरीची उष्टी बोरं खाण्याचा विचारही कोणी करू शकणार नाही. तिथे श्रीराम आदर्श ठरतो. श्रीरामाने जातीच्या सीमा संपवल्या म्हणून आम्हाला तो अधिक प्रिय वाटला आणि त्या विचाराने आम्ही विष्णू मंदिर बांधले. भागोजी शेठ भारावले. ऐकणारे लोकही भारावले. गेले महिनाभर मंदिराच्या अनुषंगाने पत्र, भेटी, समस्या या सगळं सोडवण्यात तात्यांचा वेळ जात होता. रात्र जागायचे. माई म्हणायच्या, आपण इतकंही करू नये, जीवाला त्रास होईल. माई, उगाच आपलेपणाने चिंता करताय तुम्ही. मागच्याच महिन्यात ज्वराने आठवडाभर घरी होतात. तुम्ही जात नव्हतात, सतत लोक येत होते. विश्रांतीची गरज असते ना. अर्थातच माई, आता हाती घेतलेलं कार्य संपू द्यावं. अशा कार्यांची मालिकाच असते आपल्याकडे, एक झालं की दुसरं. माई, असं तर होणारच. अखेर माई गप्प व्हायच्या. चंपकही आता म्हणू लागली, तात्या किती करता? चंपक, काहीतरी करावं म्हणून आपला जन्म झालेला असतो. प्रत्येकाच्या कर्मवाटा वेगळ्या असल्या तरी त्याच मार्गानं जावं लागतं. कर्म हे करावं लागतं. हे तर आम्ही जाणून बुजून स्वीकारलं आहे. आडवाटेची अनवट वाट. माई प्रसृत होऊन कन्या प्रभात झाली होती. तीही आता मोठी होत होती. तात्यांना घरात लक्ष द्यायला वेळच नसायचा. जेवढा वेळ मिळायचा तेव्हा ते कन्येला घायचे. तिचं नावही त्यांनी प्रभात ठेवलं होतं. जीवनातली प्रभा उजळू लागली होती. जीवनाला स्थैर्य आलं होतं. रत्नागिरीतून बाहेर जायचं नाही एवढीच काय ती शिक्षा. एकदा माईंनी विचारलं, रत्नागिरी म्हणजे शिक्षा नाही वाटत तुम्हाला? का बरं? तुम्ही पुण्यात राहिलात, लंडनला राहिलात, हे तर दुर्गम आहे. खरं आहे माई, पण हे अंदमान नाही. ही आमच्या देशाची भूमी आहे. ही सूर्यचंद्र तारका आमच्या घरात आहेत. हा उफाळता सागर, सह्याद्रीचे कडे आमचे आहेत. ही सुजलाम धरती, भाताची वाऱ्यावर डोलणारी पिकं आमची आहेत. ही झावळ्यांची घरं आपल्या माणसांची आहेत. रत्नागिरीने आपलेपणा दिला. असा संघर्ष, असा आपलेपणा कुठेही अनुभवला नाही. आम्ही आरंभ केलेल्या चळवळीला, क्रांतीला खरा अर्थ आला. पतित पावन मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला. भावनेने आम्ही कृतार्थ झालो. आज त्या मंदिराच्या दाराशी स्वागत करायला चंपकसह ते उभे होते. काही वेळाने माई आल्या. तेव्हा मंगल सोहळ्यासाठी जमलेले आचार्य कुर्तकोटीचे शंकराचार्य होते. विद्वान पंडित यांना चाफ्याच्या पुष्पमालांनी सन्मानित करण्यात आलं. प्रत्येकाची नेमकी भाषणं झाल्यावर शंकराचार्य म्हणाले, रत्नागिरीत सामाजिक परिवर्तनाचे श्रेय हे अखिल हिंदू सभा पूर्णतः सावरकर यांना द्यावं लागेल. शतकानुशतकापूर्वी आद्य गुरु शंकराचार्यांनी सर्व समाजाला संघटित करण्यासाठी हिंदू धर्माची पुनःस्थापना करून लयाला जात असलेल्या हिंदू धर्माला सतेज स्वरूप दिलं आणि नंतर विवेकानंदांनी हिंदू धर्म संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करताना म्हटलं, सर्व नद्या अखेर समुद्राला मिळतात. तसंच सर्व धर्म, सर्व मानव अखेर एकाच मानव धर्मात येतात. तो सर्वसमावेशक धर्म संस्कृती ही हिंदूंची आहे. आपल्याच लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी त्यांना विलग आणि त्याज्य समजून बहिष्कृत करण्यास हिंदू धर्माने कदापि मान्यता दिली नाही. तरीही अनेक शतकांपासून अस्पृश्य हा शब्द रूढ झाला. त्याचा अर्थ अनेक
निम्नस्तरीय जातींशी असल्याने कर्मठतेने त्यावर मर्यादा टाकल्या. ती कर्मठता, तो जातीपाती भेद आज नष्ट झाला. या पतित पावन मंदिरात सर्वांना पूजेचा अधिकार आहे. रत्नागिरीत आल्यापासून ह्या काही वर्षात अखंड बोलून स्वतःचं उदाहरण घालून देत सावरकरांनी जो संघर्ष केला तो इतिहासाच्या, प्रदीर्घ इतिहासात भारताच्या भूमीवर साकारलेलं पहिलं आणि एकमेव देवस्थान आहे. सावरकरांनी हे लक्षणीय क्रांतिकार्य केलं. त्यासाठी कर्मावर निष्ठा, सातत्य, जिव्हाळा असावा लागतो. एका युगाचा, नव्या इतिहासाच्या पानाचा आज आरंभ झाला, तो तात्या सावरकरांमुळे. आचार्यांनी दुरून दुरून प्रवास करून येत पंडितांनी उपस्थिती दर्शवली. याचा अर्थ सामाजिक प्रगल्भ जाणीव त्यांना झाली. वस्तुतः ही सर्वत्र पोच सावरकरांची. म्हणून आजचा सोन्याचा दिवस सर्वांसाठी झालाय. तात्या नेमक्या शब्दात सर्वांचा आभार मानले. त्यांचं भाषण संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ठरल्याप्रमाणे मनात असो वा नसो बाहेरून आलेले विद्वान पंडित वंदनीय शंकराचार्यांसमोर रत्नागिरीवासियांची लाज जाऊ नये म्हणून सहभोजन केले. ब्राह्मणांना किती आनंद झाला हे कळायला मार्गच नव्हता. परंतु सर्व जाती उपजातींच्या लोकांनी परमेश्वर चरणी भक्तिभावाने मस्तक टेकवावं तसं तात्या आणि माईंच्या चरणी ठेवलं. आनंदाने त्यांना बोलताही आलं नाही. तात्या घरी परतले. विलक्षण आनंदात अर्धी लढाई ते जिंकले होते. माई गहीवरून आल्या. आपलं कार्य किती मोठं आहे याची आज कल्पना आली. माई, भारावून जाऊ नका. निंदकाचे घर असावे शेजारी. प्रमाणे आमची निंदा करणारे स्तुती करणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. हे काय नवीन? जयाच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण. खरं ना? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण असं तर नाही ना? तात्या मनापासून हसले. म्हणी, वाक्प्रचार यांचा खजिना आहे तुमच्याजवळ माई. आम्ही निशब्द आहोत. ईश, काहीतरीच काय. त्यांनी तोंडाला पदर लावला. हसतच माझघरात गेल्या. तात्यांचे काही सहकारी त्यांना भेटायला आले होते. तात्या, आम्ही सहभोजनाचा आनंद डोळ्या भरून पाहिला. हे सहभोजनाचं सत्र सतत ठेवूया. कशी वाटते कल्पना? देवस्थळी तुमची कल्पना खूप चांगली आहे. परंतु सहभोजनाचा सततचा खर्च कुठून आणायचा? त्यापेक्षा बोलता बोलता एक कल्पना आली. अवश्य सांगावी. अखिल हिंदू पतितपावन मंदिराजवळ अखिल हिंदू उपहारगृह सुरू केलं तर थोडाफार पैसा संस्थेला मिळावा हा उद्देश आहे. मला वाटतं तात्या, ही कल्पना चांगली आहे. तरी ही कल्पना आम्ही राबवतो, परंतु आपण तिथे येऊ नये ही एवढी विनंती. असं का? चहा, चिवडा, शेव आमचे आवडते पदार्थ तिथे असले तर आम्ही का येऊ नये? तिथे आलोच नाही तर लोक काय म्हणतील? लोका सांगे ब्रह्मज्ञान. माईंचा वाक्प्रचार त्यांनी वापरला आणि हसले. आपण तिथे आलात तर लोक म्हणतील, एवढा बॅरिस्टर माणूस चिवडा शेव खातोय. हा अंदमानचा कैदी इथे चिवडा शेव खातोय. आम्हाला ऐकताना बरं वाटेल का? देवस्थळी कळकळीने म्हणाले. देवस्थळी लोकांना काय वाटतं म्हणून करायचं ठरवलं तर आपलं जीणं अशक्य होईल. ते चांगलं, त्याला चांगलं, ज्याला म्हणायचं ते करायचं. समाज हा दुतोंडी आहे. तेव्हा समाजहित, सामाजिक क्रांती याचा विचार करावा. अगदी मनापासून सांगतो, मलाच कळत नाही या चळवळीशी संबंधित सर्व लोकांना हे अवश्य मान्य होईल. 1 मे 1933ला अखिल हिंदू उपहारगृह सुरू झालं. अखेर सर्व प्रयोगच असतात. अनेकदा जिद्दीने करावे लागतात. त्यात सातत्य राखावं लागतं. पराजयाने निराश होऊन प्रयोग थांबवायचे नसतात. तात्या मनाशी वाक्यपाठ करावी तसं म्हणाले. हिंदुत्व संघटन हा भाग रत्नागिरीत सफल झाला होता. ही क्रांतीची पावलं हळूहळू सर्वत्र पडू लागतील. उद्याच्या भविष्यात सर्व एका सुरात गातील वंदे मातरम. हे त्यांना आता स्पष्ट दिसू लागलं. नारायण आला होता, एकटेच. 2 दिवस राहिले. अनेक विषय, अनेक गप्पा. सर्वात विषय एकच, स्वातंत्र्य, संघटन, स्वराज्य आणि सुराज्य. माई स्वतः प्रसन्न होत्या. तात्या, गोळवलकर गुरुजी कामानिमित्त मुंबईला आले होते. ते आपल्या घरी मुंबईला 2 दिवस होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार पुण्याला भेटून गेले. 1924 साली बहुधा. त्यावेळी हिंदुत्वावर खूप विचारविमर्श झाला. लक्षात आलं, हेडगेवारांचे आणि हिंदुत्वाविषयीचे आमचे विचार समान आहेत. एवढंच काय, संघ संस्थापनेनंतर ते रत्नागिरीतही आले होते. तेव्हा ग शिंदे यांच्याकडे उतरले. तात्या, अनेकांच्या भेटीने किती समृद्ध झालंय तुमचं आयुष्य. खरंय, अनेक प्रकारची, अनेक स्वभावाची, जातीपातीची माणसं वाचत असतो आम्ही. त्यावेळी डॉक्टर हेडगेवारांना म्हटलं होतं, तुमची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था केवळ नागपूरपुरती मर्यादित ठेवू नका. आम्ही रत्नागिरीत स्थानबद्ध आहोत. कार्याला मर्यादा येतात. तात्या, असं म्हणू नका.
तुमच्या नावाचा कार्याचा उल्लेख महत्त्वाची वृत्तपत्र करतात. रत्नागिरीतून येणारा माणूसच काय, वारा देखील बित्तम बातमी आमच्यापर्यंत आणतो. डॉक्टर हेडगेवार शिंदे यांच्याकडे उतरल्याची बातमी आम्हाला मिळाली होती. बोलताना नारायण थांबला तेव्हा तात्यांनी विचारलं, अचानक का थांबलास? काही नाही, सहज प्रश्न होता. माईंनी सर्वांसाठी एकत्र हळदी कुंकू केलं, त्याचं काय झालं? 6-7 ब्राह्मण स्त्रियांनी ठरवून एकेका घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. तिळगुळाचा, दसऱ्याला सोनं देण्याचा कार्यक्रम खूप छान झाला असं ऐकलं. ऐकलं ते सत्य आहे. तुला कसं कळलं? तात्या, तुम्ही रत्नागिरीत असलात तरी तुमचे 2 बंधू अन्यत्र आहेत. शिवाय तुमच्या प्रत्येक घटनेची दखल लंडन टाइम्सने वेळोवेळी घेतली आहे. तुम्ही विश्वगुरू आहात, भारताचा मानबिंदू. तात्या हसले. विचारलं, का बाबा एवढी स्तुती? काही नाही, मनात येतलं ते बोलून टाकलं. कुठली धड साधनं नसताना रत्नागिरीसारख्या गावागावात जाऊन विचारक्रांती घडवून आणलीत. सामाजिक, वैचारिक, मानसिक विचारक्रांतीचे परिवर्तक आहात. प्रार्थना समाज, आर्य समाज या संस्थांनी सनातन धर्म प्रवृत्तीला झोडपून काढलं तरी गुन्हेगाराला ठार मारून गुन्हेगारी संपते असं नाही. ती प्रवृत्ती नष्ट व्हायला लागते. त्यात परिवर्तनाची दिशा दाखवली. सामंजस्य, सहकार्य, संघटन करायला लावलं. ते हिंदू संघटन व्हावं, परधर्मात कुणी प्रवेश करू नये, आटापिटा केला. तुमच्या शब्दात सांगायचं झाल्यास क्रांती काय केवळ शस्त्रांनी होते? क्रांतीचे मार्ग अनेक आहेत. दोघंही हसले. प्रभात दुडदुडत्या पावलांनी त्यांच्याजवळ आली. कन्या परक्याचं धन म्हणतात. माहेरून वैचारिक सांस्कृतिक संचित घेऊन जाईल आणि पुढच्या नव्या युगाचा जन्म होईल. तात्या म्हणाले. तात्या, बाबा येऊन गेले ना? हो, 2दा आले होते. त्यांना म्हटलं राहा इथे, तर म्हणाले स्थानबद्ध तुम्ही, आम्ही मुक्त पक्षी आहोत, येत राहू, मग पुढचं पुढे. तब्येत ठीक आहे? नारायणने विचारलं. हो, अंदमानपेक्षा शतपटीने उत्साही आणि कार्यरत आहेत. मध्ये प्रभात आल्यावर बाबांना येसूवहिनींची खूप आठवण आली. ते म्हणाले, मुलांसाठी आसुसलेली येसू आपल्या रीरांवर मुलांसारखं प्रेम करीत राहिली. परंतु तिला काय मिळालं? ना मूल, ना पती, ना दीरही. एकटीच गेली बिचारी बाबांच्या भेटीसाठी. माई होती म्हणून सोबत तरी होती. परवा शांता आणि बर्वे आले होते. ते म्हणाले, वेडीपिशी झाली होती येसूवहिनी. ऐकून वाईट वाटलं. म्हणालो, बर्वे, देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या बायकांना हेच भोगावं लागतं. एकतर सुखाने संसार करा, नाही तर घरदार स्वतःत सामावून युद्ध करा. खरंय तात्या, अगदी खरंय. येसूवहिनींच्या मग अनेक आठवणी येत राहिल्या. काही वेळ दोघं निश्शब्द झाले. प्रभात रडायला लागली आणि नारायण तिला घेऊन आत गेले. बाहेर येत म्हणाले, चंपकसाठी एक मराठा मुलगा शोधलाय. मुंबईला नोकरीला आहे, अभिनव भारतचा सदस्य आहे. छानच झालं. बाळ, बोलता बोलता एक विचार आला. हिंदुत्व, हिंदू संघटन, हिंदुस्थान, ही अखिल हिंदू सभा याचं मुंबई केंद्र तू सांभाळलंस तर? अवश्य. आम्ही तुम्ही जे जे म्हणाल ते सारं आनंदाने करू. 2 दिवसांनी नारायण जायला निघाला. तेव्हा तात्यांनी म्हटलं, आपल्या मनसोक्त विचारांची देवाणघेवाण होते, परंतु माई घरातच असतात. शांताला इथे आणता आलं तर बघ ना, सारं घरच आनंदाने भरून जाईल. नारायण टांग्यात बसले. टांगा आता बोटीच्या धक्क्याकडे निघाला होता. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.